मिरज येथे चर्चजवळील सलून दुकानात झालेल्या गोळीबार प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। पिस्तुलीतून गोळी झाडून कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणातील गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी यास अटक केली आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। अजून अन्य 3 संशयितांचा तसेच गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा पोलीस शोध घेत आहेत। संबंधिताच्या कुटुंबातील पूर्वापार सुरू असलेल्या वादाच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसात आहे। या प्रकरणी रोहन संजय कलगुडगी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुडगी, चेतन कलगुडगी, अमीर फौसार, सूरज कोरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी गणेश उर्फ निहाल कलगुडगी यास अटक केली। या घटनेनंतर पोलिसांनी गतीने तपासाची सूत्रे हलवली। या हल्ल्यातील 4 संशयितांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली। त्यानुसार पोलिसांनी तपास करून एकास अटक करण्यात यश मिळवले। ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण रोहन कलगुडगी हा त्याचा मामा विकी कलगुडगी याच्यासह चर्च रोडवरील सलूनमध्ये बसला होता। यावेळी संशयित त्या ठिकाणी आले। यापैकी गणेश कलगुडगी याने रोहन कलगुडगीच्या दिशेने पिस्तुलीतून गोळी झाडली। यावेळी रोहन कलगुडगी याने वाकून ती चुकवली अशी नोंद पोलिसात आहे। त्याचबरोबर गणेश कलगुडगी याच्यासोबत असलेल्या अन्य 3 संशयितांनी कोयत्याने रोहन कलगुडगी यास मारण्याचा प्रयत्न केला असंही फिर्यादीत म्हटलंय। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमंकाळ तालुक्यातील शिरढोण येथील अग्रणी नदीवर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड व पूल झाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शिरढोण ग्रामस्थांच्या वतीने धोकादायक जुन्या पुलावर आंदोलन करण्यात आलं। बोरगाव येथे राष्ट्रीय महामार्गाचं काम अपूर्ण असताना टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाली आहे। गेले 6 वर्ष झाली संघर्ष सुरू आहे। अनेक आंदोलने करण्यात आली। आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पूल व दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड करण्यात आले नाहीत। आमदार रोहित पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना भेटून निवेदन देण्यात आले होते, तरीही शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याचं दिसतंय। शासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। अग्रणी नदीवरील जुन्या पुलावरून सर्व वाहतूक सुरू आहे। संपूर्ण जीर्ण आणि पुलाची पडझड झाली आहे। त्यावर मोठे भगदाड आणि खड्डे पडले। जीर्ण झालेल्या ब्रिजवरून शाळेची मुले, एसटी, बसेस आणि तासगावकडे जाणारी अवजड मोठ्या वाहनांची वर्दळ असते। अत्यंत धोकादायक बनलेल्या शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पुलाचं तातडीने सर्वेक्षण करावं आणि दोन्ही बाजूला नवीन उभारण्यात यावेत। आज शिरढोण येथील अग्रणी नदीवरील पडझड झालेल्या ब्रिजवरती निदर्शने करण्यात आली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे, शिवाजी कदम, बाळासाहेब पाटील, हनुमंत शिंदे, रामचंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्हा परिषद, विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी यांच्या वतीने 21 जून रोजी जिल्ह्यातील 5,500 केंद्रांवर वारकरी तालावर भक्तियोग साजरा केला जाईल। जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा अधिक नागरिक सामील होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एका वेळी व एकाच तालावर योगासने केली जातील। भविष्यात भक्तियोग जिल्ह्याचे वैभव म्हणून पाहता येईल असं मत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी व्यक्त केले। धोडमिसे म्हणाल्या, शारीरिक व मानसिक आरोग्यास आवश्यक योग शैलीद्वारे समाजाचे आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी योगास आध्यात्मिक वारकरी संप्रदायाची भक्तिमय जोड देऊन नवे योग संस्करण निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। जिल्ह्यातील 10 तालुक्यामधील शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रे इत्यादी ठिकाणी विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पोशाखात एकाच तालावर योगासने केली जाणार आहेत। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचं मुख्य केंद्र असणार आहे। येथून जिल्ह्यातील सर्व केंद्र आभासी पद्धतीने जोडली जाणार असून 5 लाखापेक्षा जास्त नागरिकांचा भक्तियोगचे संचलन आणि संनियंत्रण केलं जाणार आहे। राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईचा प्रस्ताव पाठवून तो पूर्ण करेपर्यंत मदत करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच घेताना आळते येथील ग्रामसेवक आलिम यासिन मुजावर यास रंगेहात पकडले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी ही कारवाई केली आहे। तक्रारदार हे आळते येथील शेतकरी आहेत। त्यांच्या वडिलांचे नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहे। विहीर खुदाई प्रकल्प प्रस्तावाचा प्राथमिक मागणी प्रस्ताव पाठवण्यासाठी तक्रारदार हे पाठपुरावा करत होते, तेव्हा प्रस्ताव पाठवून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच प्रस्तावाची पुढील मस्टर मागणीसाठी प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करतो असं सांगून ग्रामसेवक मुजावर यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। पथकाने 19 जून रोजी
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आवारात पडताळणी केली तेव्हा ग्रामसेवक मुजावर यांनी 4,000 रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं। त्यानुसार पथकाने सापळा रचला। तक्रारदार याच्याकडून 4,000 रुपये लाचेची मागणी करून पंचांसमक्ष रक्कम स्वीकारल्यानंतर मुजावर याला रंगेहात पकडण्यात आले। त्याच्याकडून लाचेची रक्कम 4,000 रुपये, मोबाईल इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या। मुजावर याला लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर सायंकाळी घर झडती घेण्यात आली। तसेच तासगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला। लाचखोर मुजावर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। मिरजेतील ब्लॅक स्पॉटवर खुल्या मैदानात मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांवर महात्मा गांधी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। या ठिकाणी मद्य पिणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीमध्ये मार्केट यार्ड व जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॉटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन बसत असल्याची माहिती मिळाली होती। माहितीच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांनी 2 पथक तयार करून जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये छापा टाकला असता या ठिकाणी काही तरुण मद्यसेवन करत असताना दिसून आले। सदर इस्मांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे। महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा शोधून सदर जागेवर अशा प्रकारे मद्यसेवा करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले। तसेच नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल 112 या क्रमांकावर संपर्क करून याबाबतची माहिती द्यावी। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन्ही पथके तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून अशा ठिकाणी बसणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगण्यात आले। सांगली येथील बुरुड समाजाच्या वतीने गुरुवारी कृष्णाबाई आंबील ओटी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कृष्णा नदी पावसाळ्यात कोपू नये यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ओटी भरण्याचा उत्सव दरवर्षी कृष्णा काठावरील बुरुड गल्लीतील बांधवांमार्फत आयोजित केला जातोय। यावर्षी हा साजरा करण्यात आलाय। या उत्सवासाठी माहेरवाशिनी आलेले आणि पै पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले। जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळून कृष्णा घाटापर्यंत नैवेद्य वाजत गाजत नेण्यात आला। महिलांच्या वतीने कृष्णामाईची साडी, चोळी आणि खणा नारळाने ओटी भरण्यात आली। कृष्णामाई कोपू नको, शांत हो, आम्ही तुझी आरती करतो, तू आता तुझी जागा सोडू नको अशी विनवणी करत सांगलीकरांना पुन्हा पुराच्या संकटातून वाचावं अशी प्रार्थना या महिलांच्या वतीने करण्यात आली आहे। जत शहराला जोडल्या जाणाऱ्या जत-उमदी या मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे। यात गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल देखील झालाय, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होती आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मात्र या रस्त्याच्या पॅचवर्कचं काम भर पावसात सुरू असून संबंधित ठेकेदार बिल काढण्यासाठी वेळ मारून येत आहे। तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांचं पॅचवर्क करण्याकरिता रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आलाय। मात्र बांधकाम विभागाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी अद्याप प्रत्यक्षात पाहणी केली का अथवा कामाची गुणवत्ता तपासली का हा मात्र संशोधनाचा विषय आहे। पावसाळा सुरू होऊन महिना उलटलाय, मात्र अद्याप येथे समाधानकारक पावसाने हजेरी लावली नसली तरी मागील आठवड्यात झालेल्या रिपरिप पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि खड्डे पडल्याचं दिसून येतं। यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते। याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने उत्कृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम करावं अशी मागणी होते। जत-उमदी रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खराब आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जत-उमदी रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। राजाराम बापू बँकेचे नूतन उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांचे संघटनात्मक काम उत्कृष्ट असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले। माणिकराव पाटील यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभात बोरगाव येथे ते बोलत होते। राज्य शिखर बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील अध्यक्षस्थानी होते। आमदार जयंतराव पाटील म्हणाले, या गावात अनेक छोटी मोठी विकास कामे, व्यक्तिगत आणि सार्वजनिक कामे करण्यासाठी माणिकरावांना नेहमीच पुढाकार घेतात। ते तालुक्यातल्या महत्त्वाच्या संस्थेवर प्रमुख म्हणून गेले, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। सगळ्यांनी मिळून या गावात अतिशय चांगली सहकारातील परंपरा सहकारातली जोपली आहे। या गावातल्या अनेक जुनी माणसं ज्यांनी या गावात मोठं योगदान दिलं त्या सर्वांनीच नेहमीच पुढाकार घेऊन या गावात चांगलं घडावं असा प्रयत्न नेहमीच केलेला आहे। पुढच्या काळातील या गावाची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहूया। रस्ते, गटार, पाणी याच्या पलीकडे जाऊन प्रगतीच्या बदललेल्या व्याख्या आपण समजून घेऊ। नोकरीचा, उत्पन्न,
घर, परिस्थिती हे सामान्य माणसाला भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठी सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या संघटनेने केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. जत तालुक्यातील उमदी येथील मंडळ कृषी कार्यालय संबंधित अधिकारी सह 23 जून 2025 पर्यंत सुरळीत न केल्यास तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकणार असे निवेदन उमदी मंडळ कृषी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 29 गावच्या सरपंचांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिले. कृषी विभागाच्या स्थापनेपासून जत पूर्व भागातील 29 गावांकरिता स्वतंत्र उमदी येथे कृषी मंडळ कार्यालय मंजूर आहे. तसेच या कार्यालयाकरिता 1 मंडळ कृषी अधिकारी, 2 पर्यवेक्षक आणि 6 कृषी सहाय्यकांची नियुक्ती आहे. मात्र संबंधित मंडळ कृषी अधिकारी उमदी येथील कार्यालयात न येता जत येथील तालुका कार्यालयातून आपला कारभार गेल्या अनेक वर्षांपासून हाताळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतकऱ्यांची हेळसांड होतीये. त्यामुळे तात्काळ उमदी कृषी मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 29 गावातील शेतकऱ्यांची हेळसांड थांबवण्यासाठी संबंधित उमदी येथील नियुक्त असलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून आपला सर्व कारभार पाहावा आणि शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी. अन्यथा 24 जून 2025 रोजी तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उमदीचे सरपंच दुंडाप्पा उर्फ मुत्ते तेली, जालियाळचे सरपंच मलकारी पुजारी, चेअरमन पांडुरंग भोसले, आमसिद्ध पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जत तालुक्यातील भसपेठ येथे विकास कामे करताना सरपंचांना अडथळा केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह 6 सदस्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र केले. याबाबतचा निकाल पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलाय. भसपेठ ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये झाली होती. या निवडणुकीत एका गटाच्या लोकनियुक्त सरपंच आणि 3 सदस्य विजयी झाले. विरोधी गटाचे 6 सदस्य विजयी झाल्यामुळे त्यांच्या गटाचा उपसरपंच आहे. लोकनियुक्त सरपंच पूनम तुराई यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे विरोधी गटाकडून विकास कामात अडथळा आणला जातोय. या संबंधी सरपंच तुराई यांनी जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार विरोधी गटाच्या सदस्यांविरुद्ध कारवाईचा जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव केला होता. विभागीय आयुक्तांनी यावर सुनावणी घेत निकाल दिलाय. अपात्र झालेल्यांमध्ये उपसरपंच श्रीमती अर्चना विक्रम घोदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शहानूर अल्लिसो नदाफ, श्रीमती संगीता तानाजी हुवाळे, श्रीमती सुमन विकास जाधव, अप्पासो गुंडोपंत लेंगरे आणि सदस्य अंकुश मारुती कांबळे यांचा समावेश आहे. या निकालाने विकास कामांना अडथळा करणाऱ्या विरोधी सदस्यांना चांगला दणका बसला असून ग्रामपंचायतीच्या राहिलेल्या कालावधीसाठी अपात्र करण्यात आले. भसपेठ ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यासंबंधी 6 सदस्यांना कल्पना देण्याबाबतची सूचना डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिली आहे. सांगलीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्त्याची चाळण झाल्याचं दिसून येते आणि पावसाळ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न हा गंभीर झाला असून वेळेवरती रस्ता न केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले असून येथील शाळकरी मुलांना, वयोवृद्ध तसेच नागरिकांना ये-जा करण्याकरिसाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्या रस्त्यावरून एक युवक पडून जखमी झाला असून त्याला हाताला फ्रॅक्चर झालाय. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील, सांगली जिल्हा कामगार सेल मुजफ्फर सनदी व भागातील नागरिक यांनी महापालिकेला निवेदन दिले. जर 8 दिवसांमध्ये या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक घेऊन महापालिकेच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर संदी यांनी दिलाय. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू वाणी आणि उर्मिला नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.